आपण सगळेजण ऐकतो की रिअल इस्टेट मध्ये मोठा पैसा आहे, पण एक साधा प्रश्न, जर रिअल इस्टेट इतकं फायदेशीर असेल तर प्रत्येक घर घेणारा हा श्रीमंत का होत नाही? कारण घर घेणं आणि गुंतवणूक करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आज आपण पाहणार आहोत रिअल इस्टेट मधून श्रीमंत झालेले लोक नेमकं काय वेगळं करतात. पहिलं म्हणजे ते आज नाही भविष्य खरेदी करतात. सामान्य माणूस प्रॉपर्टी पाहतो आणि आजची किंमत, आजचं भाडं, आजची सुविधा, पण गुंतवणूकदार वेगळा विचार करतो. तो विचारतो ही जागा 10 ते 15 वर्षांनी काय होईल. समजा आज आउटस्कर्ट्स मध्ये 40 लाखांचा एक फ्लॅट आहे आणि आजचं भाडं हे फक्त 12,000 रुपये. अनेक जण असं म्हणतात फायदा नाही, पण गुंतवणूकदार पाहतो नवीन हायवे, IT पार्कची योजना, मेट्रो लाईनचा प्रस्ताव, 10 ते 12 वर्षांनी यात 40 लाखांची प्रॉपर्टी तब्बल 1.3 ते जवळपास 1.6 कोटी पर्यंत होऊ शकते. हा पैसा आज दिसत नाही, पण वेळेमुळे तो तयार होतो. दुसरं म्हणजे शो ऑफ नाही तर कॅश फ्लो. दुसरा मोठा फरक, श्रीमंत लोक प्रॉपर्टी दाखवण्यासाठी घेत नाहीत तर ते उत्पन्नासाठी घेतात. उदाहरण पाहूया. एक घर हे 75 लाख रुपये किमतीचं, 60,000 EMI, भाडं शून्य. दुसरं घर 40 लाख किमतीचं, 35,000 EMI आणि भाडं 22,000. म्हणजे प्रत्यक्ष खर्च फक्त 13,000 रुपये. 13,000 रुपये देऊन 45 लाखांचे ऍसेट तयार करणं हा खर्च आहे की संधी, हा विचार महत्वाचा आहे. तिसरं म्हणजे लोन. लोन म्हणजे ओझं नाही, साधन आहे. आपण लोनला घाबरतो, पण गुंतवणूकदार लोन वापरतो. जर EMI 30,000 रुपये असेल आणि भाडं हे 25,000 मिळत असेल तर तुम्ही फक्त 5,000 रुपये देऊन 50 लाखांची प्रॉपर्टी होल्ड करता. 20 वर्षांनी लोन संपतं, भाडं वाढतं आणि प्रॉपर्टी पूर्णपणे तुमची होते. लोन वाईट नाहीये, चुकीचं नियोजन हे धोकादायक असतं. चौथं म्हणजे निर्णय परिस्थितीनुसार, नियमांनुसार नाही. रिअल इस्टेट मध्ये एकच नियम सगळ्यांसाठी लागू होत नाही. कोणासाठी पहिलं घर स्वतःसाठी योग्य असतं, तर कोणासाठी तेच घर गुंतवणूक असू शकतं. सगळं तुमच्या इन्कम, जॉब स्टॅबिलिटी आणि मंथली कॅश फ्लोवर अवलंबून असतं. जर तुमचं उत्पन्न स्थिर असेल, EMI आरामात बसत असेल आणि भविष्यातील खर्च मॅनेज होत असेल तर स्वतःसाठी घर घेणं चुकीचं नाही. पण गुंतवणूकदार एक गोष्ट नक्की करतो, तो भावनेत निर्णय घेत नाही. तो आधी EMI, सेव्हिंग, इमर्जन्सी फंड आणि फ्युचर गोल्स हे क्लिअर करतो. म्हणजेच घर स्वतःसाठी असो किंवा गुंतवणुकीसाठी निर्णय लाईफस्टाईलवर नाही तर गणितावर घेतला जातो. पैसा खरेदीत नाही, थांबवण्यात आहे. रिअल इस्टेट मध्ये खरा पैसा खरेदीमध्ये नसतो, तर तो मालमत्ता ठेवण्यामध्ये असतो. 50 लाखांची प्रॉपर्टी जर 3 वर्षांमध्ये विकली तर कदाचित 60 ते 65 लाख मिळतील, पण तीच प्रॉपर्टी 15 वर्ष ठेवली तर 1.8 ते जवळपास 2 कोटी त्याचे होऊ शकतात. वेळ जितका जास्त, जोखीम जितकी कमी आणि फायदा तितकाच जास्त. रिअल इस्टेट मधून श्रीमंत झालेले लोक जास्त हुशार नसतात, ते फक्त भावनेमध्ये निर्णय घेत नाहीत, गडबडीमध्ये खरेदी करत नाहीत आणि वेळेला आपला मित्र बनवतात. रिअल इस्टेट तुम्हाला श्रीमंत करू शकतं, पण तेव्हाच जेव्हा तुम्ही घर नाही तर संपत्ती खरेदी करता. घर सगळेच घेतात, पण संपत्ती हिशोब करणारेच तयार करतात. जर तुम्हाला असेच पैशांबद्दलचे स्पष्ट, सोपे आणि उपयोगी विचार मराठीमध्ये समजून घ्यायचे असतील तर अर्थक्रांतीला नक्की सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.